मित्रांनो, आता मी बघणार आहे की मी टकला असतो ना तर मी कसा दिसलो असतो माहिती का. बघू थांबा. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. ॲक्च्युली मी कालपासूनच ठरवलं होतं, कालच्या ब्लॉगमध्ये मी बोललो पण होतो की मी रोज सकाळी लवकर उठेन, डिसिप्लिनमध्ये ब्लॉग चालू करेन सकाळी लवकर. बट आजच ते डिसिप्लिन तुटलं. ॲक्च्युली मम्मी आणि पप्पा सकाळी कामाला निघून गेले आणि मला उठवायचंच विसरून गेले. आणि माझ्या फोनचा आवाज ना एवढा बारीक आहे ना, मी अलाराम लावला होता पण एवढा बारीक आहे ना आवाज. ॲक्च्युली माझ्या फोनचा स्पीकर्स खराब झालेत खालचे, तर मग आवाज ऐकू नाही येत. माझा फोन बाजूला होता तरी पण मला ऐकायला नाही आलं अलाराम. आणि मम्मी पप्पा तर काय उठवून नाही गेले, सकाळीच गेले आपापल्या कामाला. तर म्हणून आणि मी उठलोय 9 वाजता. उठून बघतो तर अरे 9 वाजलेत. आणि मम्मी कशी अशी दरवाजा वळून जाते तर लॉक होतो दरवाजा. सध्या आत्ताच उठलोय, आता हाफ फ्रेश होतो आणि नाश्ता करायला बसतो. आजपासून ना मी 2-2, 3-3 अलाराम लावेल माहिती का. ॲक्च्युली मी लेट झोपतो ना. रात्री आम्ही 9 वाजता जेवतो आणि 10 वाजता मी ब्लॉग एंड करून नंतर एडिटिंगला बसतो. तर एडिटिंग करेपर्यंत 12 वाजतात माहिती का. म्हणून म्हणून सकाळी उठायला पण लेट होतो. पण मी आजपासून 2-2, 3-3 अलाराम लावेन माहिती का. आणि उद्यापासून सकाळी पहाटे लवकर व्लॉगिंग चालू करेन. कोणती भाजी? हां, घेवड्याची भाजी आणि चपाती. मित्रांनो, नाश्ता वगैरे करून झालाय माझा. मम्मीचा फोन आला होता मला. मम्मी बोलली की कपडे धुवून टाक. वॉशिंग मशीनमध्ये मी टाकून ठेवलेत आणि सरफ, कम्फर्ट वगैरे सगळं टाकून ठेवलंय. हे बघा, कपडे टाकून ठेवले मम्मीने. मम्मी बोलली फक्त धुवून टाक, तर धुवून टाकू. पाईप टाकलाय बाथरूममध्ये, आता ऑन करू. ऑन. मित्रांनो, आंघोळ करून पूर्ण फ्रेश झालोय आणि कपडेही धुवून झालेत. ॲक्च्युली मला एका विषयावर बोलायचं आहे मित्रांनो. कसं आहे ना की आता डेली व्लॉगिंग चालू आहे, ठीक आहे. डेली व्लॉगिंग, लाईफस्टाईल व्लॉगिंग चालू आहे. मी जे जगतोय, मी जे खातोय तेच दाखवतोय तुम्हाला. आणि मराठी व्लॉगिंग वरती एवढा रिस्पॉन्स नाही पडत आहे मला, माहीत नाही का. कारण जर मी हिंदी व्लॉगिंग केली असती ना तर मला वाटतं बहुतेक रिस्पॉन्स पडला असता. बट हिंदी व्लॉगिंग, आता घरी माझे सगळे मराठीच आहे तर माझी लाईफस्टाईल व्लॉगिंग आहे, तर सगळे हिंदी कसं बोलणार है ना. तर मराठी आहे तर मी मराठीच बोलणार. पण असं वाटतं की हिंदी व्लॉगिंग चालू केली असतं तर बरं झालं असतं. हिंदी व्लॉगिंगवरती रिस्पॉन्स भेटला असता. कारण 143 दिवस झाले तरी पण अजून 22, 23, 20, 10 असे व्ह्यूज पडत आहेत. तर असं म्हणून पण हार नाही मानणार आहे. फक्त सपोर्ट करा मित्रांनो, कारण लाईफस्टाईल व्लॉगिंग चालू आहे. मी काय खातोय, काय कसं जगतोय ते सगळं दाखवणार. तेच आहे जिंदगीमध्ये. आणि कुठे बाहेर नाही गेलो ह्याचा अर्थ हा नाही आहे की मी बाहेरचं जग नाही दाखवतोय. जसं मला जमतंय तसं मी जातोय बाहेर, दाखवतोय. आता लाईफस्टाईलमध्ये जे काही घडतंय, तुमच्याबरोबर जे घडतंय तेच रिलेट करून बघा मित्रांनो. अरे हां, आमच्या घरात पण हेच होतं असं. थोडं कम्फर्टेबल माझ्या फॅमिलीला पण मला करावं लागेल. कारण माझी फॅमिली एवढी कम्फर्टेबल नाही आहे बोलायला हे ते. कारण सगळे आपल्या कामामध्ये असतात ना. भाऊ तर ऑब्व्हियसली मला सपोर्ट नाही करत, कारण त्याला हे सगळं ब्लॉगिंग वगैरे आवडत नाही. आणि मम्मी आणि पप्पा, मम्मी थोडंसं योगदान देते बट पप्पा तर आपल्या कामामध्येच व्यस्त असतात, जास्त बोलत नाही, थोडे इंट्रोवर्ड असतात असं तसं. आणि मम्मी पण थोडी इंट्रोवर्ड आहे माझी. थोडं ओपन करायला टाईम लागेल, तर समजून घ्या मित्रांनो. आणि प्लस कारण त्या लोकांनी हे सगळं बघितलेलं नाही आहे ना. म्हणजे हे जग जे आहे यूट्यूबचं, व्हिडिओजचं, ब्लॉगिंगचं, हे जग बघितलेलं नाही आहे ना त्यांनी. ते मला चेंज करायचं, ते मला दाखवायचं आहे की हां बाई असं असतं. त्यांना पण हे दाखवायचं आहे माहिती आहे. आणि अख्ख्या पूर्ण भावकीमध्ये हे असं कोणी केलेलं नाही आहे. सगळे जॉब करून, हे करून, ते करून, आणि लोकांना ते पटत पण नाही आहे. ते ऑब्व्हियसली मागून नावं ठेवतात. म्हणून जोपर्यंत मी दिसणार नाही ना तोपर्यंत नाही का यकीन नाही करणार कोण की हा बाई ब्लॉगिंगमध्ये पण ताकद आहे. तर समजून घ्या मित्रांनो. थोडंफार असंच असतं प्रत्येकाच्या घरात. मित्रांनो, मी आता चाललोय मानसरोवरला, कारण तिथं हनुमान मंदिर आहे आणि आज शनिवार आहे, तर दर्शन करायला चालू तिकडेच. तर फटाफट निघू. सध्या मी निघालोय. आता चालत स्टेशनला जाणार, रेल्वे स्टेशनला. त्यानंतर तिथून ट्रेन पकडून मानसरोवरला उतरणार.
मित्रांनो सध्या पोचलोय मानसरोवरला आणि एक चांगलं आहे इकडे स्टेशनच्या बाहेरच मंदिर आहे. जास्त चालायची गरज नाही. ते बघा मंदिर मस्त. जाऊ आतमध्ये आणि दर्शन घेऊ बाई. मित्रांनो दर्शन तर झालं आहे माझं, पण आतमधून मंदिर बघा तुम्ही केवढं भारी आहे आणि किती नाही का एकदम गर्दी नाही बिलकुल, एकदम मस्त. इथं बसायचं पण आहे, सगळे बसलेत बघा मस्त. दर्शन तर झालं आहे, आता चाललो आहे मित्रांनो. मस्त दर्शन तर झालं, आता जाऊ घरी. A few moments later. मित्रांनो सध्या आलो आहे पनवेलला परत ट्रेन पकडून. आता इकडनं समथिंग 3-4 किलोमीटर स्टेशनपासून माझं घर आहे, तर चालतच जायचं आपल्याला. इथं झाले झगडे स्कूटीवाल्याचे आणि बाईकवाल्याचे बघा. बघितलं तर झाले झगडे. तर मित्रांनो जास्त काय झालं नाही, फक्त बोली झगडे होते. दोघं महाराष्ट्रीयन आहेत तरी पण बोलत आहेत की मला भैया समजू नको, हे ते, मी मराठी आहे. अरे याला काय अर्थ आहे? यात जात कुठून आणतात मध्ये यार? एकामेकाला ठोकतात नंतर जात काढतात. सध्या मी आत्ताच घरी आलो आहे आणि मम्मी पण घरी आली बघा. आणि मम्मी चाय प्यायला बसल्यात आणि मी पण. हां मी बोरबॉन बिस्किट खातोय आणि मम्मी मॅरी. मित्रांनो हे बघा मम्मी करते इथे जेवण. काय बनवते मम्मा आज? भेंडीचं भरीत आणि ज्वारीची भाकरी बघते. अच्छा आहे सकाळची. 1 किलो बटाटे घेऊन येऊ. हा. कुठून? टेम्पो पण रोडवरती. हा इथं येताना एंट्रन्सला. अरे पण मला ते बटाटे 1 किलो साईज किती आहे ते देणार बरोबर. एक- आप स्वतःच काढून देणार. स्वतःच काढून देणार ना, मला ते जमा करता येत नाही. मला नाही वाटत तुम्हीच काढून द्या बघायचं, पण मीडियम साईज द्या तुम्ही बस. हा ना ठीक आहे, दे पैसे दे. कारण मला मी कधी असे बटाटे कांदे असं नाही का 1 किलो मध्ये किती शिकायचं असतात. शिकायचं. मम्मी नसल्यावरती काय होणार? अरे पण 1 किलो मध्ये किती असं मला माहितीच नाही ना. किती बरोबर करणार. 1 किलो वजन करणार ती लोक. त्याच्याकडे काटा आहे. म्हणून मित्रांनो मी कधी गेलो नाही ना, म्हणजे असं गेलोय मम्मी सोबत मार्केटमध्ये, पण असं मी स्वतः 1 किलो मध्ये किती येतात ते मला माहित नाही. पाव किलो किती 250 ग्राम, अर्धा किलो 500 ग्राम आणि 1 किलोचं वजन असतं. ते बायकांनाच माहिती आहे, मला थोडी. आपण पण शिकायचं. आपण फक्त खायचं. मित्रांनो सध्या निघालोय बटाटे घ्यायला. ते बघा टेम्पो तिकडे. भाई 1 किलो बटाटे दो ना. तुम्ही निघालो ना, मेरे को नहीं जमेगा. मीडियम साइज के दो. सध्या घेतलेत बटाटे आणि घरी चाललो आहे बघा. त्यांनीच काढून दिले भाई. मी बोललो ना त्याला की मला नाही, मुझे नाही समज में आता, तर तो बघतच बसला मला. नंतर त्यांनी स्वतःच काढून दिले. सध्या बटाटे आणलेत आणि मम्मी त्यांनीच काढून दिले बटाटे. ते पहिलं तर बघतच बसला, त्यानंतर मी बोललो ना तर स्वतःच काढून दिले बटाटे त्याने. भाकरी परतू या. अरे अच्छा ओ जमतंय का? जमतंय. जमलं 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 जमलं. मी पण करू शकतो. मेरे पैर किधर आहे? मी पण करू शकतो. मी पण करू शकतो. मम्मी केस कापू का एवढे राहू दे? कापायला पाहिजे. वाढली ना आता. अरे एवढी थोडी वाढलीत. पण जर मम्मा समज आता गरमी आहे ना बेटा. समज मी टकला असतो तर? टकला असा तर टकला कसं कधी राहत नाही फोन. टकलू बघूया काय आपण टकला कसा दिसतो मी? टकलू बोलतेस मी. टकला बघूया का मी कसा दिसतो ते? टकलं कसं करते तो बेटा? अरे असं नाही, आत्ताच्या आत्ता बघायचं तुला. हा. थांब दाखवतो. बाहेर आ जा, मैं दिखाता हूँ तुझे. ये बाहेर ये. भाकरी आहे ना बेटा. बाहेर ये दाखवतो. मित्रांनो आता मी बघणार आहे की मी टकला असतो ना तर मी कसा दिसलो असतो माहिती का? बघू थांबा. हे बघा ओळखायलाच येत नाही. कोण आहे? अरे कोण आहे हा? मम्मी तुला बघूया.
तुला बघूया थांब, तुला बघूया थांब. आता मम्मीला बघूया, मम्मी कशी दिसते. थांब ना मग बघूया ना प्लीज एकदा बघूया मम्मी वो कशी दिसते कशी दिसते थांब बघ ना. मम्मी बघितली कशी दिसत होती. अरे मी तर ओळखायलाच येत नव्हतो यार. पूर्ण नाही का मिशी गेली होती, केस हे ते पूर्ण गेले होते. मम्मी तर विचित्रच दिसत होती. पप्पा घरी नाहीत, पप्पा बाहेर गेले, अजून आले नाहीत ना, नाही तर पप्पाला पण बघितलं असतं की कसे दिसतात पप्पा. मम्मीने ना स्नॅपचा फिल्टर सिरियसली घेतला. मगाशी मी ते स्नॅप दाखवलं ना मम्मीला, मम्मी सिरियसली घेतला मम्मीने. आणि मम्मी बघा आता काय बनवते. केस वाढण्यासाठी ते बघा गळतात ना. दोन चायपत्ती 2 चम्मच, अजून मेथ्या 2 चम्मच, एक कांदा आणजा. कांदा आण. मग हे सगळं गरम करून लावणार ते केसांना. गरम करायचं आणि ते चांगलं ते गाळायचं पाणी आणि मिक्सरला लावायचं. वेस्ट जातं ना, मिक्सर लावून आतमध्ये घालायचं. त्यानंतर यात खोबरेच तेल टाकायचं, मग डोके एका बाटलीत भरून द्यायचं. हा, आणि रोज लावत राहायचं. हे तुला कोणी 2 वेळा. सांगितलं? हे तुला कोणी सांगितलं? 7 दिवसात केस वाढतात. हे तुला कोणी सांगितलं? व्हिडिओ मध्ये बघत नाही. अरे मम्मी काय पण करू नको, काय पण करू नको, काय पण करू नको, केस विस जातील खरं करशील. मी केलेलं आहे ते तेल बनवलेलं आहे, ते राहायची त्याला बनवलं. मम्मीचे केस जातात ना खूप जास्त, म्हणून मम्मी एक्सपेरिमेंट करते स्वतःच्याच केसांबरोबर. हे सगळं टाकून बघा गरम करते. चायपत्ती विपत्ती टाकून. कसले पत्ते टाकलेत तिने, कसले पत्ते टाकले? बेटा कढीपत्ते टाकले. हा. ते गावाला कांदा कापून टाकते बघा. ह्याच्या पहिला पण युज केलेलं तू. केलेलं ते दुसरं तेल होतं. कांदा बिंदा कापून ते रेडीमेड असेल. ते राहायचं तेल होतं. मग ते रेडीमेड आणलं असशील. हे तू एक्सपेरिमेंट करशील आणि काहीतरी होऊन बसल हा मम्मा. नाही म्हणा, जा भाऊ जा. जाऊ. पप्पा पण घरी आलेत आणि जेवायला बसलेत आणि आमचं जेवण पण झाले मम्मा ना. आता आम्ही पितोय आमरस. हे कोणाचा ग्लास आहे? पप्पाचं माझं? कुठलं घेतलं? कुठला पण घेऊ. मग मी हे घेतो है ना. थांब पप्पाला देऊ. हो हो. हे या. तेल बघा तयार झाले मम्मीचं, ते मगाशी बनवलेलं, आणि त्यात खोबऱ्याचं तेल टाकलंय मम्मीने. दाखव. 2 वेळा लावायचे केस. सोड दाखव. थांब थांब. हे बघा. असं काय तेल वाटतंय रे, कलर असं काय. कुठेतरी मम्मीने व्हिडिओ बघितलेला, असं तर फर्स्ट टाइम करते. बघू आता खरं घरचे केस पूर्ण जातायत या तेलाने का गळण्याची थांबतायत. ठीक आहे. मम्मी बघा ते तेल लावते, स्वतःच्या रिस्क वरती लावते ती तेल. थंड थंड वाटते. काय वाटते? हा, सध्या मित्रांनो वाजले 10 आणि आजसाठी एवढंच मित्रांनो. व्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जे पण चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.